मित्रांनो, झाडे फक्त लाकूड नसतात. झाडे म्हणजे जीवन सुद्धा असते. झाडे आपल्याला शुद्ध हवा, पाऊस पाडण्यास मदत सुद्धा करतात आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. रस्त्याच्या कडेला उभे असलेले एखादे झाड उन्हाळ्यात येणार जाणाऱ्यांना माणसाला काही क्षणाचा सुद्धा आराम देतात. आज आपण जे दृश्य पाहतात मित्रांनो, ते आहे गांधीनगर सावंगी पहाडीचं. खरोखरच मनाला वेदना देणारं दृश्य आहे. या सुंदर पहाडीवरती बघा, लागलेल्या या वन्यामुळं संपूर्ण परिसराचं रूपच बदलून गेलेलं आहे. जिथं हिरवीगार झाडं आपल्याला दिसत होती, त्या ठिकाणी बघा या परिसराचं रूपडं पूर्णपणे बदललेलं आहे आणि काळवंटलेली झाडेच फक्त आपल्याला दिसत आहेत आणि ही राख आपल्याला दिसत आहे मित्रांनो. या वनव्यामुळं अशा कितीतरी झाडांचा जीव घेतलाय. अनेक वर्ष वाढलेली ही झाडं, या झाडांवरती असलेलं पक्ष्यांचे घरटे तासात जळून खाक झालीत. या झाडावरती घरटे बांधून राहणारे पक्षी, लहान प्राणी आणि असंख्य जीवनसृष्टी यांच्यावरही याचा अत्यंत परिणाम झाला मित्रांनो. आपण अनेकदा जंगलात, पहाडी भागात फिरायला जातो मित्रांनो. काही लोक नकळत पेटलेल्या या शेकोड्या पूर्णपणे विझवत नाहीत, तर काही जण सिगरेट थोटून फेकून देतात. कधी कधी छोटीशी चूक सुद्धा मोठ्या वनव्याचं कारण बनते आणि त्याचीच किंमत या निसर्गाला चुकवावी लागते. या उन्हाळ्यात तापमान आधीच खूप वाढलेलं आहे. अशा परिस्थितीत झाडांची गरज अधिक असते आणि या गांधीनगर सावंगी या रस्त्यावरती करंजी झाडे असंख्य होती, परंतु या वनव्यामुळं बघा, या वनव्यामुळे पूर्णतः ही नष्ट झालेली आहेत. मित्रांनो, एका झाडाची किंमत लाखो रुपयापेक्षा जास्त असते, कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देते, पर्यावरणाचं रक्षण करते. आणि जळालेल्या झाडांकडे पाहताना मनात एकच प्रश्न येतो, आपण या विकासाच्या नावाखाली निष्काळजीपणामुळे निसर्गाला किती नुकसान करीत आहोत. मित्रांनो, झाडे फक्त लाकूड नसतात. झाडे म्हणजे जीवन सुद्धा असते.